महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने उन्नती लोकसंचलित साधन केंद्र धुळे तर्फे दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान द्वारा 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। दरवर्षी या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम घेण्यात येतात। आज दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी क्युमाइन क्लब येथील सभागृहात सकाळी 10 वाजता सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, विविध महिलांचे नृत्य सादरीकरण करण्यात आले। विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळेस करण्यात आला। यात पायलट, कंडक्टर, ब्युटिशियन, विविध बचत गटात प्रगती करणाऱ्या बचत गटांच्या पदाधिकारी, पोलीस, शिक्षका, कर्मचारी या सर्व महिलांचा सत्कार यावेळेस करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून तदनंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी या सर्व कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल साहेब, जिल्हा बँक व्यवस्थापक मनोज दास साहेब, सहाय्यक आयुक्त मनपा श्रीमती पल्लवी सिरसट मॅडम, बाल विकास प्रकल्प अधिकारी कृष्णा राठोड, बांधकाम अधिकारी श्रीमती सरिता घुगरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हेमंत बदाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक श्रीमती संगीता राऊत, स्त्रीरोग तज्ञ MD उज्ज्वला घुमरे, SMID प्रकल्प अधिकारी दीपक खोंडे, CMRC अध्यक्ष श्रीमती मंगला मिस्त्री, ICICI बँक लिंकेजचे अधिकारी बटू पाटील, जिल्हा समन्वयक अधिकारी हेमंत बदाने आदी सर्वच अधिकारी वर्ग व महिला वर्ग या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस लेझिम नृत्य सादरीकरण करण्यात आले। तदनंतर महिलांचा सन्मान, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जीवन चरित्र्यावर भाषण, मंगळागौरी, वेशभूषा स्पर्धा, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटिका, तबला वादक, डान्स, भाषण व मनोगत तसेच गवळण डान्स, जोगवा, विविध प्रकारचे डान्स यावेळेस सादरीकरण करण्यात आले। या ठिकाणी महिलांनी अतिशय उत्सुकपणे या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवीत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व सदर या महिलांचे कौतुक देखील करण्यात आले। त्यांना प्रमाणपत्र देऊन यावेळेस सन्मान सत्कार करण्यात आला। सदर या कार्यक्रमासाठी संगीता ठाकरे, श्रीमती आशा जाधव, अर्चना आहिरे, संगीता तांबे, छाया पाटील, सविता डोमाले, संगीता ठाकरे, आशा गुरव, कल्पना माडी, नयना देवरे, सरला मोहने, वर्मा मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले, तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सोनवणे सर यांनी केले। अशाच प्रकारे महिलांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी सदर या कार्यक्रमांचे आयोजन महाभिम तर्फे करण्यात येत असते। इथे आलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी आणि भगिनींनो, मी तुम्हाला मनपूर्वक नमस्कार करते व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज 3 जानेवारी आहे। आज सावित्री जयंती असल्यामुळे आपण इथे आलो आहे आणि सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाच्या मंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत करीत आहे। मला 15 वर्ष होत आहे। या 15 वर्षाच्या कालावधीत मला बरेच चांगले आणि वाईट अनुभव येत आहेत। तरी महिलांनी शिक्षणाच्या याच्यासाठी पुढे चालत राहू। जोरदार सगळ्यांनी टाळ वाजायचे। बघा, आपल्या मुलींचं स्वप्न असतं की आपल्या मुलीला आपण काय बनवणार, डॉक्टर बनवणार, इंजिनियर बनवणार, वकील बनवणार, पायलट बनवणार, बरोबर आहे की नाही? आपण असं स्वप्न खूप दाखवतो, तसं आता प्रत्यक्ष आपण हे बघतोय की आज पायलट महिला पण आपल्यासमोर दिसत आहेत, कंडक्टर, डॉक्टर, वकील सगळ्यांचा सत्कार आपण याच्यामध्ये करणार आहेत। त्यामुळे जिथे येईल प्रत्येकाला त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे जोराने। राजे भोसले साखरी, मी स्वतः एक ब्युटिशियन आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे आपला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी आज अभिवादन करते आणि इथे सर्व आपल्या उपस्थित सर्व सावित्रीच्या लेकी आहेत आणि हा जो बचत गटातर्फे उखाणा स्पर्धा होती त्यावेळेस मी घेतलेला उखाणा अजून तो तुम्हाला बोलून दाखवते। त्यावेळेस मला विषय दिला होता की कोरोना हा विषय दिलेला
आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेची 119वी जयंतीनिमित्त मी आज सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा देतो. आमचं हे महिला आर्थिक विकास महामंडळ हे 1975 सालापासून महिलांच्या विकास, महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत काम करते आणि मेन फोकस आम्ही बचत गट ठेवला आहे. बचत गटाच्या माध्यमातून आज महिला आपण बघतोय की महिला आज खूप पुढे जात आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर घेत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आज महिला छोटे मोठे व्यवसाय करून आज स्वतःची प्रगती साधत आहेत आणि कुटुंबाच्या प्रगतीलाही ते हातभार लावत आहेत. आजचा दिवस आपल्याला खूप महत्त्वाचा आहे की आज सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला कुठल्या स्तरावर आज गेलेल्या आहेत. खूप मोठ्या त्यांनी प्रगती साधलेली आहे. सावित्रीबाईंनी ज्यांना उजेडाची वाट दाखवली त्यानिमित्तानेच आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात आपण विविध सन्माननीय अधिकारी बोलवल्या होत्या आणि आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपण जे सत्कारार्थी याच्यात बोलवले याच्या जे विविध क्षेत्रात आज महिलांनी उच्चांकी प्रगती केली आहे अशा प्रगतीशील महिलांना आपण या ठिकाणी बोलवले. याच्यामध्ये आपण काही पायलट बोलवले, काही कंडक्टर, काही सफाई कामगार, काही उद्योजक महिला, काही नोकरी करणाऱ्या महिला, डॉक्टर, इंजिनियर याचा आदर्श महिलांनी प्रत्यक्ष बघावा या उद्देशाने आपण त्यांचा आज या ठिकाणी सत्कार ठेवलेला होता. तसेच महिलांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत आणि महिलांसाठी आज आनंदाचा दिवस असल्यामुळे, आज त्यांचा दिवस असल्यामुळे खूप छान पद्धतीने ते या कार्यक्रमात प्रतिसाद देत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही जसं आता इथून मल्ल बघत आहोत, कनिष्का चव्हाण यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केले. खूप चांगल्या पद्धतीने खेळाडू आहेत आणि लहानपणापासूनच त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची आपली याच्यात प्रगती केलेली, त्यांनी त्यांचं मदत या ठिकाणी सादर केलेलं होतं, व्यक्त केलेलं होतं. एवढंच बोलतो. धन्यवाद. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विद्यमाने हा जो सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला बदल पाहुणे म्हणून आम्ही त्याबद्दल आभारी आहे. स्त्री शिकली आणि तिची प्रगती झाली आणि या प्रगतीने स्वतःचा वैयक्तिक विकास न साधता आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचाही विकास साधला आहे. त्यामुळे जेव्हा ती छोटे व्यवसाय सुरू करते तेव्हा बचत गटांच्या माध्यमातून त्या सर्व प्रगतीचं करत आहेतच, पण शासनाने सुद्धा त्यांना आर्थिक सहाय्य करून खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे की स्त्रियांना आपली वैयक्तिक प्रगती साधता यावी यासाठी. त्यामुळे मी या महामंडळाचे अभिनंदन